नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली, पण त्यासाठी ऑनलाईन अर्ज कधी भरता येणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण काळजी करू नका, नुकताच ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सरकारने एक मोबाईल ॲप विकसित केले असून त्याद्वारे घर बसल्या महिलांना मोबाईलवरच ऑनलाईन अर्ज जमा करता येणार आहे. संपूर्ण व सविस्तर प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येईल. पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मोबाईल ॲपचे नाव आहे नारी शक्ती दूत, जे तुम्हाला अगदी सहजपणे प्ले स्टोअरवर मिळते. नाव टाईप करा आणि सर्च करा. अशा प्रकारे ॲप समोर आल्यानंतर ते इन्स्टॉल करा. अर्ज जमा करण्याच्या आधी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स डिजिटल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे. सेतू किंवा CSC सेंटर अथवा अंगणवाडी या ठिकाणी ऑफलाईन अर्ज भरताना जशी कागदपत्र सोबत जोडावी लागतात, अगदी तशीच ऑनलाईन अर्ज भरताना ती डिजिटल फॉर्मॅटमध्ये अपलोड करावी लागतात. बदललेल्या नियमानुसार आवश्यक कागदपत्र माहिती नसतील तर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता ॲप ओपन झाल्यानंतर स्क्रीनवर काही सूचना दिसतील, त्या स्किप करा अथवा वाचून पुढे जा. आलेल्या या स्क्रीनवर अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. नंतर त्या खालचा बॉक्स टिक करा, म्हणजे अटी व शर्तीचे एक पेज उघडेल. त्या वाचून स्वीकार हे बटन क्लिक करा आणि नंतर लॉग इन बटन क्लिक करा. फक्त एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की नुकतेच ऑनलाईन पोर्टल, ऑनलाईन ॲप सुरू झालेले आहे आणि आता एकाच वेळी अनेक जण अर्ज जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ॲप स्लो चालू शकते किंवा ते कधीकधी क्रॅशसुद्धा करू शकते, म्हणून थोडं पेशन्स ठेवा. आता अर्जदार महिलेच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो या ठिकाणी टाईप करा आणि तो व्हेरीफाय करा. ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्याखाली असलेले माहिती भरण्यासाठी क्लिक करा या लिंकवर क्लिक करा. पुढे अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव इंग्रजी किंवा मराठीमध्ये टाईप करा. नंतर असेल तर ईमेल ID टाईप करा आणि नसेल तर ही जागा मोकळी सोडा. त्याखाली लिस्टमधून अर्जदार महिलेचा जिल्हा सिलेक्ट करा. नंतर याच प्रकारे तालुका सिलेक्ट करून पुढे नारी शक्ती टाईप किंवा नारी शक्ती प्रकार या लिस्टमधून अर्जदार महिला यापैकी काय आहे, जसे सामान्य महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, सचिव, सदस्य, गृहिणी, अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस अथवा ग्रामसेवक की वॉर्ड अधिकारी एक ऑप्शन निवडा आणि अपडेट बटन क्लिक करा. प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर खाली दिलेले नारी शक्ती दूत हे बटन क्लिक करा. इथे सर्वत्र तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा ऑप्शन दिसेल. आता त्यावर क्लिक करा. तुमच्याकडे लोकेशन ॲक्सेसची परमिशन मागितली जाईल, ती परमिशन अलाउ करा. आता तुमच्या स्क्रीनवर ऑनलाईन अर्ज डिस्प्ले केला जाईल. यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. जसे सर्वप्रथम अर्जदार महिला कोण आहे, तिचे संपूर्ण नाव टाईप करा. त्याखाली पती किंवा वडिलांचे नाव, यामध्ये पती अथवा वडील एक ऑप्शन निवडा. लक्षात असू द्या, लग्न झालेल्या आणि लग्न न झालेल्या अशा सर्व पात्र महिलांना अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पती किंवा वडील जो ऑप्शन निवडाल त्यांचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाईप करा. पुढे या बटनवर क्लिक करून या कॅलेंडरच्या सहाय्याने तुमची अचूक जन्मतारीख निवडा. आता या ठिकाणी अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती भरायची आहे, ज्यामध्ये या लिस्टमधून अर्जदार महिलेचा जिल्हा निवडा. नंतर त्याच प्रकारे तालुका निवडून त्याखाली गाव किंवा शहराचे नाव भरा. पुढे ग्रामपंचायत, नगरपंचायत की नगरपालिका यापैकी जो ऑप्शन योग्य असेल तो टाईप करा. त्याखाली पिनकोड भरा. त्याच्याखाली संपूर्ण पत्ता टाईप करून नंतर मोबाईल नंबर व आधार नंबर टाईप करायचा आहे. आता जर अर्जदार महिलेकडे लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत असेल तर या प्रश्नाचे उत्तर होय असे सिलेक्ट करा आणि जी काही रक्कम दर महिना तुम्हाला मिळत असेल ती रक्कम या ठिकाणी मेन्शन करा. आणि कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यापुढच्या या 2 फील्ड्स अशाच राहतील. नंतर अर्जदार महिलेची वैवाहिक स्थिती काय आहे, जसे महिला अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार की घटस्फोटित यापैकी जो ऑप्शन योग्य असेल तो निवडा. आता मित्रांनो, अनेकांना असाही प्रश्न पडला आहे की बँक खातं कोणाचं असावं किंवा जॉईंट बँक खातं चालेल का इत्यादी. तर इथे अर्जावर स्पष्ट सूचना आहेत. अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील. त्यामुळे अर्जामध्ये फक्त अर्जदार महिलेचा बँक खात्याची माहिती भरा आणि ही सर्व माहिती जसे बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड बँकेच्या पासबुकवर उपलब्ध असते. पुढे एक प्रश्न आहे, तुमचे आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का? मित्रांनो, योजनेचे पैसे बँकेत येणार आहेत, पण
त्यासाठी आधार कार्ड, बँक खात्याची लिंक असणे गरजेचे आहे. तरच DBTचा फायदा मिळतो आणि त्याद्वारे पैसे बँकेच्या खात्यात येतील. म्हणून इथे होय हा ऑप्शन क्लिक करा. जर तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तर ते आधी लिंक करून घ्या. यानंतर एक एक करून पात्रतेनुसार कागदपत्र अपलोड करायचे आहे. लक्षात ठेवा, कागदपत्र 1 MB इतक्याच साईजमध्ये असले पाहिजे. ते PDF अथवा JPG फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. साईज 1 MB पेक्षा जास्त नको. सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवास पुरावा म्हणून अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, ते नसेल तर जन्माचा दाखला, तोही नसेल तर 15 वर्ष जुने रेशन कार्ड, तेही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा अर्जदाराचे मतदान कार्ड, यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावंच लागणार आहे. तसेच उत्पन्नाचा पुरावा म्हणून उत्पन्नाचा दाखला याआधी सांगण्यात आला होता. पण जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. इथेही तुम्ही रेशन कार्डची कॉपी अटॅच करू शकता. तसेच अर्जदाराचे हमीपत्रसुद्धा इथे अपलोड करायचे आहे. मित्रांनो, या हमीपत्राची लिंक तुमच्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते डाउनलोड करा, प्रिंट करा आणि त्यावर सही करून त्याची एक कॉपी अपलोड करा. तसेच अर्जदाराच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. आता सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर अर्जदाराचा फोटो या बटनवर क्लिक करून अर्जदार महिलेचा फोटो काढावा. त्यापुढे खालचा हा बॉक्स टिक करून माहिती जतन करा हे बटन क्लिक करा. यानंतर जी काही माहिती तुम्ही भरली असेल, जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच केले असतील ते स्क्रीनवर दाखवले जातील. ते बरोबर असल्याची खात्री करा आणि शेवटी फॉर्म सबमिट करा हे बटन क्लिक करा. मित्रांनो, अर्ज जमा झाल्यानंतर अशा प्रकारे एक ॲक्नॉलेजमेंट स्क्रीनवर दिली जाईल. म्हणजे ही एक पावती असेल ज्यामध्ये असेल कोड नंबर आणि तुम्ही अर्ज कोणत्या दिवशी भरला, किती वाजता भरला त्याची माहिती, तसेच अर्जाचे स्टेटस जे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या ठिकाणी पेंडिंग असल्याचे दाखवले जाईल. तर अशा प्रकारे पात्र महिलांना माझी लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा ऑनलाईन अर्ज घर बसल्या मोबाईलद्वारे भरता येणार आहे. यासाठी कुठेही जायची गरज नाही, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. पण जर कोणी पैसे मागत असेल तर त्याच्यावर सरकारकडून कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.